नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माघ शुद्ध सप्तमीला ऐरोलीतील संत श्री गजानन महाराज मंदिर सेक्टर 2 येथे प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन हा फक्त राज्यात नाही तर परदेशात सुद्धा साजरा केला जातो. शेगाव स्थानी संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक जातात, मात्र अनेक भक्तांना त्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. यासाठी काही सामाजिक संस्थांनी आपापल्या परीने स्थानिक पातळीवर संत श्री गजानन महाराजांची मंदिरे उभारली आहेत. याच धर्तीवर ऐरोलीतील सेक्टर 2 मध्ये संत श्री गजानन महाराजांचे गेल्या 32 वर्षापूर्वी एक छोटंसं वृक्ष लावलं गेलं. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे आणि ऐरोली परिसरातील नव्हे तर नवी मुंबई परिसरातील असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. आजच्या दिवशी असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभरामध्ये होम हवन, अभिषेक, नवदाम्पत्याच्या हस्ते महापूजा, अथर्व शीर्ष, 11 पाठ, रामरक्षा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आजच्या प्रकट दिना दिवशी राज्याच्या वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक तसेच भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिना दिवशी अनेक मान्यवरांचा सत्कार केला. या अनुषंगाने प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांचाही त्यांनी सन्मान केला व त्यांच्या हस्ते दर्शनासाठी आलेल्या एका गरीब बालिकेला नोटबुक देऊन तिचा सन्मान केला. या प्रसंगी बोलताना प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण गेल्या अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये प्रगट दिनाला, रामनवमीला, नवरात्रनवमीच्या होमाला वगैरे येत असतात. असं काय तुम्हाला या मंदिराबद्दल वाटतं की तुम्ही कायम या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवता? खरं बघायला गेलं तर अध्यात्म आणि विज्ञान या ज्या दोन बाजू आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर अध्यात्माशिवाय विज्ञान चालत नाही. आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी मंदिर असतात आणि त्या मंदिराच्या मंदिरामध्ये अनेक भाविक येतात, दर्शन घेतात. त्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी एक भावना असते की जर आपण सकाळी जर देवाचं दर्शन, म्हणतात ना की गणेशाचं आणि कुलदैवताचं दर्शन घेतल्याशिवाय आपला दिवस चांगला जात नाही, तसंच श्री स्वामी समर्थांचं नाव घेतल्याशिवाय, श्री गजानन महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपला एकही दिवस चांगला जात नाही. कारण अनेकांच्या जीवनामध्ये संकट येतच असतात, परंतु संकटावर मात करण्याचं काम कोण करतो तर आपल्याला मेहनत करणं ही काळाची गरज आहे. पण त्याचबरोबर जे तुमचं संकट येतं ते मात्र तुम्हाला गजानन महाराज असतील, श्री स्वामी समर्थ असतील, तुमचं कुलदैवत असेल, हे मात्र त्या ठिकाणी तारतात. आपण बघतो की रस्त्याने जाताना खड्डा आहे, पण खड्डा दिसतो, पण तो खड्ड्यात जर दिसून पण आपण जात असेल तर ती आपली चूक आहे. पण त्याला वाचवण्याचं काम हे अध्यात्म करत असतं. आणि गेली अनेक वर्ष आज ऐरोलीमध्ये म्हणजे 21व्या शतकातलं अद्यावत शहर म्हणून ओळखलं जाते. अनेक उपनगरांमध्ये मंदिर आहेत, विविध धर्माचे, जाती धर्माचे या ठिकाणी मंदिर आहेत. सेक्टर 2 मध्ये सुरुवातीला जेव्हा ही वस्ती स्थापन झाली, म्हणजे शिडकोणी वसाहत स्थापन केली, त्यावेळेला ह्या मंदिराची सुद्धा छोटेखानी म्हणजे छोटं रोपटं या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांनी लावलेलं होतं. ते म्हणजे श्री गजानन महाराजांचं मंदिर. म्हणजे कुठल्याही वास्तू उभी करताना निधीशिवाय ती उभारला जात नाही आणि मग हळूहळू असं देणगी देत देत आज हे मोठं या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर झालंय. वर्षभर विविध या ठिकाणी कार्यक्रम असतात. मी एक पत्रकार जरी असलो तर माझ्या मनामध्ये अध्यात्माचा जास्त वाटा आहे, म्हणजे 80% मी अध्यात्माकडे देतो. कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा मी तिथे पोहोचतो, कारण जरी या ठिकाणी कार्यक्रम असेल तरी समाजामध्ये घेऊन जाण्याचं काम पत्रकारांना करावं लागतं आणि ते काम मात्र मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करतो. कारण जसं हे म्हणतात की समाजसेवा म्हणजे मानव सेवा, मंदिरात जेव्हा आपण सेवा करतो देवाची, तसेच मानव सेवा करतात, त्याचाच एक भाग मी माझ्या पत्रकारितेतून करतो. त्याला कुठे डाग लागणार याची मी प्रथम या ठिकाणी काळजी घेतो. जेव्हा मी मंदिरात कुठल्याही गेलो तर अनेक भाविक अगदी प्रेमाने माझ्या जवळ येऊन माझं म्हणजे एक अभिमानाने ज्याला म्हणतो, अरे आपले पत्रकार आले. हा जो एक मला एक आनंद आहे ना, तो याच्यापेक्षा दुसरा कुठलाच नसतो. याचं कारण आहे की अध्यात्माकडे आपण वळल्यामुळे त्या माध्यमातून आपण जी सेवा करतो त्या सेवेतून आपल्याला आज या ठिकाणी एक सन्मान मिळतो. हेच माझ्यासाठी फार मोठं भाग्य आहे. आज माझ्या बाजूला बसले डॉक्टर दीपक पवार साहेब, म्हणजे सगळे माझे मित्र आहेत. अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो, परंतु कुठे रस्त्यात जरी भेटले तर तेवढंच आदराने त्या भावनेने, त्या प्रेमाने माझ्याकडे बघतात. याचं एकमेव कारण अध्यात्म आणि श्री गजानन महाराज
आणि म्हणून या ठिकाणी माझा सन्मान केला. याच्यापेक्षा माझा दुसरा कुठलाही सन्मान नसेल आणि मला खरोखर त्यांनी त्या सर्व कमिटीचं आणि व्यवस्थापकाचं मी या ठिकाणी आभार मानतो. अशी सेवा करण्याची संधी मला मिळेल आणि मिळत राहणार एवढं मात्र या गजानन महाराजांच्या आजच्या प्रगट दिनानिमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय गजानन की जय. संस्थेचे सचिव अनिल नामदेववार म्हणाले की या मंदिरामध्ये देवाची सेवा केली जाते, त्याचबरोबर मानव सेवा सुद्धा केली जाते. अनेक गोरगरीब या ठिकाणी दर्शनाला येतात. त्यांच्या अनंत विविध अडचणी लक्षात घेता त्यांना कशा पद्धतीने आरोग्यविषयक मदत, त्यांच्या मुलांच्या विषयी मदत करता येईल यावरती संस्था भर देत असते, असे त्यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना सांगितले. जय गजानन. आमच्या या मंदिराला आज 33वे वर्ष सुरू झालेलं आहे. गेली 32 वर्षापासून आम्ही मंदिराच्या माध्यमातून लोकसेवा पण करतो आणि देवाची पण सेवा करतो. आणि आमच्या मंदिरात हा लागून बऱ्याच प्रकारचे गरीब वर्ग राहतात. त्यामुळे मंदिराच्या सगळ्या ट्रस्टींनी असं ठरवलंय की आपण देवाची सेवा करता करता मानव सेवा करायला पाहिजे. त्यानुसार आपण दरवर्षी 5 गरीब लोकांची मोफत लग्न मंदिराच्या वतीने करतो. वह्या पुस्तकाचं वाटप कायमस्वरूपी चालू असते आणि बाजूला असलेला चिंचपाडा किंवा या विभागातून लोकांना एक वेळच्या जेवणाची पण गरज पडते. हे लक्षात घेतल्यापासून गेले 25 वर्षापासून दर गुरुवारी अखंडपणे अन्नदान चालू आहे. अन्नदानात कुठलाही खंड पडला नाही. माऊलीची कृपा आणि लोकांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की आपण आता आमचं जे बुकिंग आहे 26चं पूर्ण झालंय, 27चं पूर्ण झालंय, 28चं अजून आम्ही आमच्या प्रकृती अस्वस्थतामुळे चालू केलं नाही, पण भगवंताच्या कृपेने आमची तब्येत चांगली आहे. 28चं बुकिंग पण सुरू करू. दुसरं म्हणजे जेव्हा लोक आजारी पडलेले पडतात, मोठमोठे ऑपरेशन झाले असतात, त्यांच्याजवळ साध्या ज्या सुविधा आहेत त्या घ्यायलाही पैसे नसते. उदाहरणार्थ वॉकर, व्हीलचेअर. ह्या जेव्हा आमच्या लक्षात आलं तर गेल्या 15 वर्षापासून आम्ही लोकवर्गणीतून त्याची निर्मिती केली आणि चांगल्या प्रकारचं एक रुग्णसेवा केंद्र पण आम्ही चालू केलेलं आहे. फक्त आम्ही आर्थिक मदत न करता ज्या माणसाला जी लागते कोणाला, आता तर ते बेडसोल होऊ नये म्हणून बऱ्याच लोकांना बेडसोलची आहे, तशा प्रकारचे 2 बेड आम्ही आता उपलब्ध करून, ते थोडे महाग असल्यामुळे नाही, पण वॉकर, व्हीलचेअर आणि जे काय ते सर्व उपलब्ध आहे. आणि मी प्रबोधिनीच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की ज्या कोणाला काय गरज असेल तर त्यांनी घेऊन, आणि त्याचे कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. उलट आमचं सांगण्याचे असते. आणि म्हाताऱ्या माणसाला कुठलाही म्हातारा माणूस चालताना दिसला त्याला जर काठी पाहिजे तर आम्ही काठी मोफत देतो आणि ते वापस पण घेत नाही. फक्त ज्या व्हीलचेअर आणि ज्या महाग गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना सांगतो कोणाच्या तरी ओळखीने या आणि कृपया तुम्ही बरे झाले तर आणून द्या, नाही तर आम्हाला द्यायचे नाही. अशाच प्रकारची महाराजांची कृपा आहे आपल्या सर्वांची. आणि या सर्वात मोठा सहभाग आहे देणगीदारांचा. आम्ही कुठेही घरोघरी जाऊन देणगी मागत नाही. लोक आम्हाला ऑनलाईन आणि इथल्या सर्व लोकांची खूपच मदत होत आहे. आम्हाला कधी कधी तर भरून येते की देवापेक्षा लोकच आमच्यावर खूप मेहरबान आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची वर्गणी न मागतात, आम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा देते. आणि पण त्याचा उपयोग आम्ही फक्त देवकार्य, यज्ञ हे ते याच्यात करत नाही. थोडाफार जो आवश्यक आहे तो कार्यक्रम करतो, पण अन्नदान आणि लोकांना जास्तीत जास्त शालोपयोगी. आणि काही लोकांना आता कपड्यांचंही पडते, पण आम्ही लिमिटेड लोकांना कपडे पण द्यायचे पडते. धन्यवाद. जय गजानन. नमस्कार, मी मृणालिनी वानखेडे. गेली कित्येक वर्ष आम्ही मंदिरात येतो प्रगट दिनाला, आणि गुरुवारी सुद्धा इथे आल्यावर ना पाऊल ठेवल्यावर एवढं प्रसन्न वाटतं, जसं आपण शेगावला जातो ना तीच प्रचिती इथे येते. आणि खूप जुनं मंदिर असल्यामुळे इथलं वातावरण खूप प्रसन्न असतं. नामदेवराव काकांनी सांगितल्याप्रमाणे देवाची सेवा तर होतेच, पण इथे मानवाची सेवा सुद्धा केली जाते. अनेक उपक्रम राबवले जातात. गरीब मुलांना वह्या वाटप असो, अभ्यासासाठी त्यांना मदत असो, जे गरीब कपल आहे त्यांना लग्नासाठी सुद्धा इथे मदत केली जाते. असे वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात. त्यामुळे ना सामाजिक बांधिलकी सुद्धा इथे जपली जाते. आमच्यासारखे जे सेवक आहेत इथे येऊन जर आम्हाला फुलाची पाकळी जरा काही जरी मदत करायला मिळाली तरी आम्हाला खूप धन्य वाटतं. आणि इथे येऊन खरंच खूप छान वाटतं. आजचा जो प्रगट दिनाचा सोहळा असतो त्यासाठी अनेक जण कितीतरी महिन्यापासून, कितीतरी दिवसापासून झटत असतात. नामदेवराव काका आहे, कुटे माटे काका आहे, मंडाले सर आहे आणि त्यांची संपूर्ण टीम
खूप मेहनत घेतोय आणि त्यामुळे हा सोहळा अतिशय सुंदर होतो आणि आम्हाला सुद्धा या सहभागी करून घेतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण दोघं जण नव दाम्पत्य आहात, तर आपल्याला आजच्या प्रकट दिनामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? जय गजानन. मंदिरात येऊन खूप प्रसन्न वाटतं. तिथलं नियोजन पण एकदम बऱ्यापैकी म्हणजे चांगलं चांगलं करतात. अन्नदान सेवा पण, तिथले रांगोळी पण पाहिली, खूप मस्त सेवा चालू आहे. प्रसादाचं पण नियोजन खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. मंदिरात येऊन एवढं प्रसन्न वाटतं की खूप भारी. आपल्याला काय वाटतं? जय गजानन. इथे आल्यानंतर एकदम शेगावला गेल्यासारखं वाटतं. म्हणजे वातावरण खूप प्रसन्न आहे, नियोजन म्हणजे इथं लोक जे सेवा करतात ते बघून खरंच मन भरून येत आहे आणि महाराजांचे आशीर्वाद असे सगळ्यांवर कायम असू देत. संस्थेचे सहसचिव राजेश मंडाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नमस्कार, माझे नाव राजेश मंडाले. मी जवळजवळ गेल्या 30 वर्षापासून या मंदिरात येतो आणि या मंदिराचा मी उप सेक्रेटरी सुद्धा आहे आणि मी स्वतः एक प्राध्यापक आहे. त्याचप्रमाणे ह्या मंदिराची संलग्न असलेले अनेक डॉक्टर सुद्धा आहेत. डॉक्टर अनिकेत नामदेव पवार, डॉक्टर दीपक पवार जे आमचे विश्वस्त आहेत आणि या मंदिरातर्फे जे अतिशय उच्च विद्याविभूषित लोक आहेत ते सुद्धा अनेक समाज कार्यामध्ये गुंतलेले असतात. डॉक्टर पवारांनी येथे बरेच वर्ष मोफत आयुर्वेदिक दवाखाना चालवलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर अनिकेत नामदेवर हे सुद्धा मंदिरातर्फे ज्या कुठल्या आम्ही गरीब गरजू लोकांना त्यांच्याकडे पाठवतो त्यांचे मोफत निदान करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या जवळची गोळ्या औषधं सुद्धा देतात. असे आम्हाला बऱ्याचशा ऐरोलीमधील आणि ऐरोली बाहेरील डॉक्टर लोकांचा आणि तसेच प्राध्यापक मंडळींचा अतिशय मोलाची साथ आम्हाला अनेक कार्यक्रमांमध्ये लाभते. नुसतं आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर ते एक आम्हाला म्हणजे त्यांचा एक फिजिकली सुद्धा इथे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर कार्यक्रमाच्या सहभागा उत्सवाला अतिशय सक्सेसफुल करण्याकरता ते देत असतात. त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभारी आहोत. त्याचप्रमाणे बरेचसे बिझनेस क्षेत्रातले लोक जसे की आमच्या मंदिराचेच सदस्य श्री गजूभाऊ डवरे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे एक विश्वस्त श्री चंदूभाऊ घोडे, त्याचप्रमाणे श्री विनोद भेंडे आणि आमच्या मंदिरामध्ये कायम कॅटरिंगचे काम करणारे श्री येलकर भाऊ, या सर्वांचा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मंदिरातर्फे साजरे करण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग असतो. त्याबद्दल मंदिरातर्फे त्या सर्वांचेच आभार. भले ह्या लोकांना मंदिराने त्यांचे आभार मानावे अशी त्यांची कधीच इच्छा नसते आणि परंतु वेळ पडली तर ते स्वतःच्या खिशातील पैसे सुद्धा मंदिरासाठी खर्च करण्याकरता कधीही मागे पुढे बघत नाहीत. तर अशा सर्व लोकांचा, समाजातील सर्व स्तरातल्या लोकांचा आम्हाला एक पाठबळ भेटतं. त्याबद्दल आम्ही सर्व समाजाचे मंदिरातर्फे आभारी आहोत. पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूढसीतां सुखकमलविललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं गगनदुर्जटामण्डलं रामचन्द्रम् इति ज्ञानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोद्बलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सास्यपूर्णनुर्माणमाणिन्नं जलातकं सविर्यया जगत्त्रातुं आविर्भूतमजं विभुम् राम रक्षा पडे प्राज्ञा पापग्ने सर्व कामदा शिरो मे राघव पातु कालं दशरथात्मजा कौसल्येयो दुषौ पातु विश्वामित्र प्रियश्रुति प्राणं पातु भद्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दिता स्कंदो दिव्यायुध पातु. माझं नाव मिताली मिलिंद सुर्वे. मी रांगोळी आर्टिस्ट आहे. मी CBD बेलापूरची रहिवासी आहे, पण ऐरोलीमध्ये खास मी आज आली. गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आज मी इथे रांगोळी काढण्यासाठी माझ्या टीम बरोबर आलेली आहे आणि इथे
आम्ही रांगोळी काढण्याचं हेच आमचा उद्देश आहे की लोक खूप भक्तिभावाने इथे येतात आणि त्यांना म्हणजे बघून खूप भावनिक होतात ते. त्यांना खूप म्हणजे आनंद होतोय आणि बस आम्हाला हेच म्हणजे त्यांचं जे आनंद आहे तेच म्हणजे आमच्यासाठी एक पोचपावती आमच्या श्रमाची. माझं नाव प्रीती बिजवे. आज इथे आम्ही मिताली मॅमच्या सोबत सगळ्याजणी मिळून रांगोळी काढतोय. आज प्रगट दिन असल्यामुळे इथे आम्हाला रांगोळी काढण्याचे एक भाग्य लाभले. मिताली मॅम सारखे आर्टिस्ट असल्यामुळे आणि त्यांच्या सोबत रांगोळी काढायला खूप छान अनुभव आहे आम्हाला आणि आम्ही इथे सगळ्याजणी मिळून ही रांगोळी कंप्लीट करतोय. संत गजानन महाराज भक्ती महिला मंडळ भक्ती संगीताचा कार्यक्रम, स्वर समर्थ, संगीत वाद्यवृंद कार्यक्रम याचबरोबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रामदास कुटेमाटे, उपाध्यक्ष श्री नंदकिशोर बेहराम, सचिव अनिल नामदेववार, खजिनदार प्रभाकर बिजवे, सहसचिव राजेश मंडाले, सहखजिनदार विलास पाटील, विश्वस्त डॉक्टर दीपक पवार, अन्य विश्वस्त, उत्सव समिती अध्यक्ष श्री उदय आडगावकर, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख तसेच अन्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, महिला यांनी विशेष परिश्रम घेऊन प्रकट दिन यशस्वी केला.